मी त्यांच्या क्लासला 2012 ते 2014 या 2 वर्षात होतो. मोटेगावकर यांच्या क्लासचा हॉल भला मोठा, एखाद्या मंगल कार्यालयासारखा. आता जसे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच असतात, पूर्वी तसं काही नव्हतं. क्लासच्या ठरलेल्या वेळा असायच्या, मॉर्निंग बॅच, इव्हिनिंग बॅच आणि सुपर नाईट बॅच. यात विद्यार्थ्यांचा सुपर नाईट बॅचकडे जास्त कल असायचा. मग मोटेगावकर सरांच्या क्लास 9ला असला की आधीच पार्किंगमध्ये रांगा असायच्या. मंदिरात जशा दर्शनासाठी रांगा असतात तशा क्लासच्या हॉलमध्ये समोर बसण्यासाठी रांगा असायच्या. मग विद्यार्थ्यांनी त्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी पंच करायचं आणि क्लासमध्ये बसायचं. विद्यार्थ्यांचं नियोजन करण्यासाठी काही शिपाई देखील असायचे. मग क्लासमध्ये जे विद्यार्थी साप्ताहिक परीक्षेत प्रथम यायचे किंवा त्यांना चांगले गुण असायचे त्यांना मोटेगावकर यांच्यासमोर पहिल्या रांगेत जागा ठरलेली असायची. मग हजारो विद्यार्थी बसलेले असायचे. त्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांचीच नावं मोटेगावकर सर यांना माहीत असायची. एवढ्या विद्यार्थ्यांना आवाज जायला हवा म्हणल्यावर माईक सिस्टीम असायची. मग मोटेगावकर हे माईकमध्ये काहीतरी ह पहा म्हणत काल कुठपर्यंत चॅप्टर झाला तिथून पुढे शिकवायला सुरुवात करायची. मग क्लास सुरू झाला की मोटेगावकर सर हे काहीतरी डबल मिनिंग जोक क्रॅक करायचे आणि विद्यार्थ्यांना हसवायचे. मग विद्यार्थी देखील हसायचे. मागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डावर काय लिहिलंय हे दिसत पण नसे. मग काही विद्यार्थ्यांची परिस्थिती नसेल एवढी फीस भरायची तर त्यांना प्रवेश देखील मिळत नसे. सोप्या भाषेत पैसे असतील तर तुम्हाला एंट्री. कधी कधी मोटेगावकर यांच्यावरती इन्कम टॅक्सच्या धाडी पण पडल्या होत्या. तेव्हा क्लासला सुट्टी असायची. मोटेगावकर यांनी पर्सनल क्लास ते अलिशन क्लास आणि राज्यातील प्रमुख शहरात शाखा काढल्या. त्यांची शाळा पण आहे. कुटुंबातील सदस्य क्लासच्या मॅनेजमेंटवरती आहेत. एक अर्थकारण त्यांनी सेट केलं होतं. हजारो विद्यार्थी, त्यांचे हजारात फीस आणि एवढा खिसा सतत गरम असायचा. तिकडे शेतकरी कष्टकरी कुटुंबातून आलेले विद्यार्थी असतात. त्यांना एवढी फीस परवडत पण नसे. त्यासाठी काही सवलत मिळाली असं क्वचित दिसायचं. आता बराच काळ गेला आहे. बदल देखील झाले आहेत. नवं तंत्रज्ञान आलं. हे सर्व क्लासमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोटेगावकर यांनी आणलं. विद्यार्थ्यांच्या जिभेवर कार्बन, हायड्रोजन आणि इतर कन्सेप्ट सोप्या करून केमिस्ट्रीच्या त्यांनी सांगितल्या. विद्यार्थ्यांना ते आवडायचं व पाठ देखील व्हायचं. 2024ला नीटमध्ये अनेक अनियमितता झाल्या. त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या बाजूने त्यांनी कोर्टामध्ये बाजू देखील लढवली. कोर्टात देखील गेले. पण नीट पेपर फुटी प्रकरणात आज त्यांचं नाव आलं. त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या नामांकित कॉलेजमधून पासआउट होऊन कोणी डॉक्टर झालं तर कोणी IT इंजिनियर झालं, कोणी अमेरिकेत देखील आहे. पण मोटेगावकर सरांच्या विद्यार्थ्यांना आज त्यांना पेपर फुटीत अटक झालेली आवडलं नसणार. आता मोटेगावकर यांनी खरंच त्यांच्या मुलासाठी नीटचा पेपर फोडला का? कधीपासून त्यांचा या रॅकेटमध्ये सहभाग आहे? आणि मोटेगावकर हे तरुणांचे ताईत ते CBIचे नीट पेपर फुटीतील आरोपी कसे झाले हे कोर्टात ते स्वतः त्यांची बाजू सांगतीलच. पण शिवराज मोटेगावकर हे दोषी आहेत ते ठरवण्याचा मला तरी अधिकार नाही. बाकीच्या माध्यमांसारखं आम्हाला मीडिया ट्रायल करतोय असा माझा हेतू देखील नाही. पण तपास यंत्रणा त्यांचं काम करत आहेत, तपास करत आहेत. न्यायव्यवस्था न्याय करेल. मी फक्त लातूरमध्ये मोटेगावकर यांच्या क्लासमध्ये असताना काय पाहिलं ते तुम्हाला सांगितलं.